कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम जो आहे तो सध्या कोकण रेल्वेवर मार्गावर झालेला पाहायला मिळतोय। कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू झालेली आहे। रात्री मुंबईमध्येच त्याचप्रमाणे मुंबई असेल उपनगरातील भागामध्ये जो पाऊस पडला याचा परिणाम जो आहे तो मुंबईवरून निघणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत याच्यावर झालेला पाहायला मिळाला। कारण रात्रीपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो सध्या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पडताना पाहायला मिळतो। रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी झाल्या, त्यामुळे नद्या नाल्यांच्या पातळीत देखील वाढ झाली आणि सद्यस्थितीला जर पाहिलं तर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक जी आहे ती सध्या धीम्या गतीने आहे। यामध्ये विशेषतः जर पाहिले तर पुणे एर्नाकुलम जी विशेष ट्रेन आहे ही 3 तास 31 मिनिटे, कोकण कन्या एक्सप्रेस 3 तास 32 मिनिटे, मंगलोर एक्सप्रेस 3 तास 39 मिनिटे, तर तुतारी एक्सप्रेस जी आहे ती 1 तास 53 मिनिटांनी उशिराने धावत आहेत। त्यामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक जी आहे ती काहीशी धीम्या गतीने आहे। मात्र जर पाहिलं तर काल मुसळधार पाऊस जो होता तो रायगडमध्ये झाला, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती थांबली होती, त्याला ब्रेक लागला होता। 3 तासापेक्षा जास्त काळ हा महामार्ग जो आहे तो थांबलेला होता। त्यानंतर रायगडमध्ये देखील खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती, त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना याचा मनस्ताप जो आहे तो देखील सहन करावा लागला होता। मात्र आता सद्यस्थितीला जर पाहिलं तर कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती देखील धीम्या गतीने सुरू असल्यामुळे याचा परिणाम जो आहे तो कोकण रेल्वेच्या सर्व मार्गावर झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक जी आहे ती सध्या तरी 3 तास ते 3.5 तास उशिराने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत विशाल रेवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग।